नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बहुजनांच्या शेका पक्षाचा भाजपाला विरोध आहे। शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील म्हसळ्यात कडाडले। शेका पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे। रायगड जिल्ह्यात 3 आमदार भाजपाचे निवडून येतात, त्याचीच मला खंत वाटते, असे भावनात्मक मत शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी म्हसळा येथील संवाद मेळाव्यात व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश शेठ खैरे, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, राज्य महिला आघाडी अध्यक्षा मानसी म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, तालुका चिटणीस संतोष पाटील आणि अन्य मंडळी होती। मेळाव्याला तब्बल 2 तास उशीर होऊनही पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते, हितचिंतकांची मोठ्या संख्येने हजेरी लागली होती। यावेळी आंबेत खाडीपट्ट्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती। शेका पक्ष राज्यात महाविकास आघाडी समवेत तर देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडी समवेत असल्याचे भाई जयंत पाटील यांनी स्पष्ट करीत, आमचा भाजपाला विरोध आहे, तो सांप्रदायिक पक्ष आहे। येत्या 10 दिवसात पक्षाची बैठक घ्या, विविध महिला आणि पुरुषांच्या, शेतकरी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचे चिटणीस मंडळ निवडा। जिल्हा चिटणीस तात्काळ मान्यता देतील। चिटणीस प्रत्येक 4 महिन्यात तालुक्यांना भेटी देतील, असे विश्वासाने सांगितले। येत्या 10 दिवसात आपण पोलादपूरला मेळावा घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगत, पक्षाच्या येत्या 6 महिन्यात चित्र बदलणार असल्याचे स्पष्ट केले। शेका पक्ष फुले शाहू आंबेडकरांचा वारस आहे। बहुजन शेतकऱ्यांचा कैवारी आहे। स्थानिकांनी जमिनी विकू नका। श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात भविष्यात 5वी मुंबई होणार आहे, तेव्हा सतर्क रहा, असे सांगत, सत्तारूढ राजकीय आणि शासकीय मंडळी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात करतील, त्यांच्यापासून सावध रहा, असा सल्लाही यावेळी जयंत पाटील यांनी दिला। पाटील अत्यंत भावनावश होऊन मला म्हणाले, आमदारकीचे 75% मानधन मी गरीब गरजू विद्यार्थ्यांना देत असतो, त्यांचीही मला आणि पक्षाला साथ मिळत नाही, याची खंत व्यक्त केली। माझे आज वय 70 आहे। उद्या संवाद मेळावा संपला की तुमच्या सर्वांच्या प्रेरणा, उत्साह, शक्तीने वय नक्कीच 50 होणार आहे। तुम्ही आम्ही संवाद करीत पक्ष बांधणी जोमाने करण्याची आहे, असे यावेळी आत्मविश्वासाने सांगत संवाद मेळाव्याची सांगता केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। जो टेम्पो आपल्याला लोकसभेला होता तो या भागामध्ये तो कमी झाला आहे, आपल्याला कबूल करावा लागेल। पण त्याचबरोबर ईव्हीएमचं जे नाटक आहे ते 100% आहे। ज्या गावामध्ये टोटल मुस्लिम मोहल्ला आहे त्या गावामध्ये सुद्धा 25-30 मतं आपल्या आघाडीला पडलेली आहे। मला वाटतं या दोन्ही निवडणुकांमध्ये मुस्लिम समाज संपूर्णपणे 90% इंडिया आघाडी बरोबर होता, आज सुद्धा आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा पण विचार करावा लागेल। मी जास्त वेळ बोलणार नाही, तुमच्यावर अन्याय का झाला, महाडमध्ये एवढे लोक आले की आपल्या अपेक्षेबाहेर झाल्यावर इंडिया आघाडी स्थापन झाल्यावर महाविकास आघाडी पण त्याच्यामध्ये लीन झाली। देशामध्ये वातावरण चांगल्या प्रकारे तयार झालं। इंडिया आघाडीचे आज सदस्य आहे, 27 पक्ष ऑल इंडिया मध्ये एकत्र आहेत, त्याच्यामध्ये आपण आहोत आणि बाकीचे पण छोटे मोठे हिंदुस्थानातले सगळे पक्ष आहेत। परंतु लोकसभेच्या निवडणुकीला जे आपण एकत्र आलो, लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीची आघाडीमध्ये एकोपा होता तो विधानसभेला दिसला नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे 32 खासदार केले त्याच्यातल्या 17 खासदार आपल्या डाव्या आघाडीमुळे आलेले आहेत। अंजन असेल तर त्यांना मला फोन करा, या पद्धतीचा आम्ही निर्णय घेऊ का, मी निश्चितपणे सांगतो। आणि म्हसळा त्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मला अजून